अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। आजचा दिवस तुमचा छान जाऊ दे, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ की 28 तारखेला चंद्रग्रहण आहे, तर त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा पण आहे। सत्यनारायण करावं का, काय नियम पाळावे, स्पेशली गर्भवती महिलांना सांगेल रिलॅक्स राहा, काही काळजी करू नका। सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। नाही समजलं तर वारंवार बघा म्हणजे तुम्हाला समजेल। आता सगळ्यात आधी ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे। जरी ती भौगोलिक घटना आहे तरी पण ज्योतिषशास्त्रामध्ये याला एक म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ही काही शुभ घटना नाहीये, तर याला येणं अशुभ मानलं जातं। आता जे लोक हे पाळतील त्यांनी बघावं, ज्यांना नाही पटत, जे नाही पाळत त्यांनी व्हिडिओ बघू नये। आता सगळ्यात महत्त्वाचं की ग्रहणाचे 3 प्रकार असतात, एक कंकणाकृती चंद्रग्रहण, एक खंडग्रास चंद्रग्रहण आणि एक खग्रास चंद्रग्रहण। आता ह्या वर्षी खंडग्रास चंद्रग्रहण 28 तारखेला आलेलं आहे। आता चंद्रग्रहण म्हटलं की स्पेशली महिलांना फार टेन्शन येतं, ज्या प्रेग्नेंट आहे की बापरे ताई कसं करायचं, काय करायचं। आता हा वेद काळ कधी लागणार आहे, मग शनिवारी दुपारी 1 वाजून बघा, हा संपूर्ण जो पर्व काळ आहे ग्रहणाचा तो 1 तास 18 मिनिटाचा आहे। आता तुम्हाला मी सांगते 28 तारखेला शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे तिसऱ्या पर्वाला येतं, कारण हे रात्री चंद्रग्रहण लागणार आहे। आता ग्रहण स्पर्श हा 29 तारखेला म्हणजे 28 ची जी रात्र होते आणि 29 तारखेला रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी लागणार आहे। ग्रहणाचा मध्य हा रात्री 1 वाजून 44 मिनिटाचा आहे आणि ग्रहणाचा मोक्ष हा रात्री 2 वाजून 33 मिनिटाचा आहे। टोटल जो पर्व काळ आहे ग्रहणाचा तो 1 तास 18 मिनिटाचा आहे। आता अर्थात हे ग्रहण भारतात दिसणार आहे म्हणून याचे नियम आपल्याला पाळायचे। ज्यांना पाळायचं त्यांनी पाळा, ज्यांच्या बुद्धीला नाही पटत त्यांनी पाळू नये। आता हा जो ग्रहण आहे हा तिसऱ्या पर्वात येणार आहे, तर ग्रहणाचे वेध कधी लागत आहे ते तुम्हाला सांगते। तर ग्रहणाचे वेध हे दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी लागणार आहे। शनिवारी ग्रहणाचे वेध हे दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी लागणार आहे। आणि जे म्हणजे जे लहान मुलं आहेत, जे वृद्ध आहेत, ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी वेध कधीपासून पाळायचं, तर त्यांनी वेध हे 7 वाजून 41 मिनिटं रात्रीचे, म्हणजे 7 वाजून 41 मिनिटं, 7:45ला 4 मिनिटं कमी असेपर्यंत तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता। म्हणजेच काय बघा, जेव्हा वेध लागता तेव्हा गर्भवती महिलांनी भोजन करू नये, भोजन करू नये, स्नान, देवपूजा हे सगळं कर्म तुम्ही करू शकता। तुम्ही वॉशरूमला, तुम्ही लघवीला तुम्ही जाऊ शकता, त्याच्याबरोबर तुम्ही झोपू शकता। लक्षात घ्या, गर्भवती महिलांनी किंवा आपण सगळ्यांनीच ह्या काळामध्ये शनिवारी रात्री 7 वाजून 39 मिनिटांच्या आधीच जेवण करून घ्यायचं आहे। थोडक्यात काय, गर्भवती महिलांना पण सांगेल त्याच्या आधी तुम्ही जेवण करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा म्हणजे जे देवाचं नामस्मरण आहे, जे काही तुम्हाला करत असेल, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। आता 7:45 नंतर वॉशरूमला जाऊ शकता का, आता हो तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता, कारण प्रेग्नेन्सीमध्ये फ्रिक्वेंटली युरिन पास करायला होतं, वारंवार आपल्याला लघवी लागते आणि आपल्या माइंडमध्ये जर असलं ना बापरे 7:45 नंतर मला लघवी करायची नाही, तर आपल्याला जास्त वेळा ती युरिन पास आउट करण्यासाठी आपल्याला वॉशरूमचा वापर करावा लागेल किंवा वारंवार आपल्याला तहान लागेल, खूप पाणी प्यावं लागेल। म्हणून तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही मनात काहीच आणू नका। आता बघा, आपल्याला 7:45 नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता, लक्षात घ्या, रात्री 7:45 नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता, तुम्ही झोपू शकता, तुम्ही नामस्मरण करू शकता। कापणं, चिरणं, खाणं हे टाळायचं आहे। म्हणून रात्री 7:45च्या आधी तुम्ही जेवण करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता। ताई मी दूध पिऊ का, तर जगाचा विचार करण्यापेक्षा, मनाचा विचार करण्यापेक्षा, स्वतःचा विचार करण्यापेक्षा गर्भात जे बाळ वाढतं आहे त्याचा विचार करा। आपण खूप नियम अटी पाळतो आणि त्या बाळाला त्रास होणार असेल तर त्या नियमांना काही तथ्य नाहीये।
म्हणून तुम्ही जेवण पोट भरून तुम्ही जेवण करू शकता. नंतर तुम्ही वॉशरूमला जा, तुम्ही भरपूर पाणी प्या, काही टेन्शन नाहीये. पाणी केव्हा प्यायचं नाही ते पण तुम्हाला सांगते. पण 7:45 नंतर फक्त खाणं तुम्हाला टाळायचं आहे. आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा. आपल्या गर्भाशयात ॲक्च्युली खूप चांगलं असतं ते. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी पण प्रेग्नेंट होते, तर माझ्या वेळेसोबत 3-3, 4-4 ग्रहणं येऊन गेले आहे. उलट त्याच्यात माझी जास्त सेवा झालेली आहे. तर मनात काहीच आणू नका. उलट चांगलं आहे की आपण जास्तीत जास्त सेवा करू शकतो. ह्या 7:45 नंतर तुम्ही झोपू पण शकता. आता प्रेग्नेन्सी महिलांचं नाही, मी सगळ्यांचं सांगते आहे. 7:45च्या आधीच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. सगळ्यांसाठी तेच आहे. आता ग्रहणाचा जो पर्व काळ आहे, तर ग्रहणाचा पर्व काळ 28ची मध्यरात्र म्हणजे 29 तारीख सुरू होऊन जाते. तर 29 ऑक्टोबरला रात्री 1:05 ग्रहण सुरू होणार आहे. म्हणजे त्याचा जो पर्व काळ आहे तो सुरू होणार आहे आणि तो 2:23 आहे. रात्री 1:05 सुरू होणार आहे. दुपारी 2:23 रात्री 2:23 आहे. म्हणजे रात्रीच 1:05 सुरू होईल आणि रात्रीच 2:23 संपणार आहे. आता हा जो काळ तुम्हाला सांगितला आहे टोटल 1 तास 18 मिनिटाचा, तर ह्या काळात फक्त तुम्हाला वॉशरूमला जायचं नाहीये. आणि म्हणजे तुम्ही झोपू शकत नाही, तुम्ही वॉशरूमला जाऊ शकत नाही. आता ह्या काळात जर कोणाला झोप आली तर त्याने झोपायचं नाही का? सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला बसणं होत नाही, 9वा महिना चालू आहे, 8वा महिना चालू आहे, कम्प्लीट बेड रेस्ट आहे, तुम्ही झोपून नामस्मरण करू शकता. तुम्ही इकडच्या कुशीवर तिकडच्या कुशीवर जास्त करून तुम्ही नामस्मरण करू शकता. वॉशरूमला जाण्याचा टाळा. ह्या एवढ्या कालखंडात, एवढ्या पिरियडमध्ये वॉशरूमला जायचं टाळा. पण आलीच तर तुम्ही जाऊ शकता. काही मनात आणू नका. तुम्ही आता झोपायचं नाही तर आपल्याला अजून झोप येईल, काही नाही. झोपून नाही, फक्त नामस्मरण करा एवढे 1-1.5 तास. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला 12च्या आधी झोप लागून जाते. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही झोपू शकता. शेवटी आपलं शरीर आणि आपल्या गर्भाशयात वाढलेलं बाळ हे तेवढंच म्हणजे वाढणारं बाळ हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आता बाकीच्यांनी काय करायचं, किंवा जे वृद्ध आहेत त्यांना पण हेच नियम आहे. बाकीच्यांनी काय करायचं, आता मी काय प्रेग्नेंट नाही, तर मी काय करेल, 7:45च्या आधी मी जेवण वगैरे उरकून घेईल. नंतर फक्त पाणी पिऊ शकतं आणि झोपू शकतो. आता झोपणार तर नाही, कारण घरात एवढे कामं असतात, कोण एवढं 8ला 9ला झोपणार आहे. फक्त जो पर्व काळ सुरू होणार आहे तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं असतं. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. मेन सत्यनारायण करायचं का, आपला जो वेद लागतो आहे या संपूर्ण कालखंडात तुम्हाला, तर बघा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. पण सत्यनारायण कधी करायचं, कारण जेव्हा वेद सुरू होता बघा, वेद काळात आपण सेवा करू शकतो. पण देवाला नैवेद्य नाही घेत. म्हणजे असं ज्योतिषशास्त्रात पण सांगितलं आहे की तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही. आता म्हणजे जेवढं आहे किंवा जेवढी माहिती मला मिळाली आहे, केंद्रातल्या मावशीने जेवढी माहिती सांगितली आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगते की म्हणजे 28 तारखेला आपल्याला वेद लागण्याच्या आधी सत्यनारायण करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे वेद हे दुपारी लागणार आहे ना, 3:14 वेद लागणार आहे. तर सत्यनारायण कधी करायचं, तर सत्यनारायण तुम्ही रात्री पण करू शकता. लक्षात घ्या, पण जे तुम्ही बाळकृष्णाला आपण जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो ते बाळकृष्ण घेत नाहीत, कारण ते वेद काळात देवांना पण नैवेद्य दाखवायचा नसतो. तर अशा वेळेस काय करायचं, तर ज्यांना शक्य असेल, खरं तर सगळ्यांनीच 3:14 आधीच तुम्हाला शनिवारी सत्यनारायण करायचं आहे. आता ज्या वर्किंग आहेत ताई, आम्हाला जमणार नाही, तर अशांनी काय करायचं, आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 3 वाजेच्या आधी तुम्ही बाळकृष्ण आपले ज्या सुपाऱ्या आहेत त्यांची तुम्ही पूजा करून घ्या. त्याच्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो बाळकृष्णाची पूजा करून तो नैवेद्य तुम्ही वाहू शकता. 3 वाजेच्या आत सांगते बरं का, तो नैवेद्य तुम्ही वाहू शकता. नंतर तुम्ही सत्यनारायणाची कथा वाचू शकता. असंही तुम्ही करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर हे पण तुम्ही करू शकता की दुपारी 3च्या आत मी त्या तिन्ही सुपाऱ्यांची पूजा केली, नंतर जे बाळकृष्ण आहे त्यांची पण पूजा केली. कारण त्याला काय हलवायचे नाही, वेद काळात देव हलवायचे नसतात, ते पण एक लक्षात घ्या. तर तुम्ही त्यांची पूजा वगैरे आधीच मांडणी करून घ्या. शनिवारी सकाळी मांडणी तुम्ही करून घ्या. झालं असेल तर सत्यनारायण पण तुम्ही, कारण त्याला 20-25 मिनिटं लागतात, तेवढं तुम्ही सकाळी करू शकता. पण ज्यांना शक्य नाही होत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी दुपारी मांडणी करून बाळकृष्ण आणि त्या ज्या 3 सुपाऱ्या आपण ठेवत असतो देवस्वरूप,
त्यांची पूजा, त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता आणि नंतर कथा तुम्ही वाचू शकता. हा एक ऑप्शन आहे. पण सगळंच संध्याकाळी करू नका, कारण मांडणी संध्याकाळी करायची. देव हलवत नाही वेद काळात, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. वेद काळात देव हलवले जात नाही, म्हणून मांडणी 3 वाजेच्या आधी करा. जे काही सेवा सांगितली आहे ती आधी करा, नंतर तुम्ही बाकीची करू शकता. जर टाइम असेल तर सगळं सत्यनारायण तुम्ही दुपारी 3च्या आत तुम्ही करू शकता. समजलं असेल. आता दुसरं येतं, जी कोजागिरीची मांडणी आपण करत असतो, जी कोजागिरीची पूजा आपण करत असतो, ती तुम्हाला 12लाच करायची आहे. त्याची मांडणी पण तुम्ही वेद काळात करू शकता, कारण तिथे आपण सुपाऱ्या ठेवत असतो. ते सुपाऱ्या स्वरूप त्या देवांची पूजा तुम्ही करत असता. आता तुम्ही म्हणाल, मग जर आपण सत्यनारायण भगवानला जर आपण नैवेद्य दाखवणार नाही तर यांना कसं नैवेद्य दाखवायचा? तर लक्षात घ्या, जी कोजागिरीची मांडणी आहे ती रात्री 12लाच करायची असते. त्याला काही ऑप्शन नाहीये. आणि नैवेद्य दाखवणं हे एक प्रथा आहे. वेद काळात देव नैवेद्य घेत नाही, तरी सुद्धा थोडंसं दूध तुम्ही करणार असला तर, थोडंसं दूध आपण करतच नाही, आपण केवढं मोठं 2-4 लिटर दूध आणतो, त्याचं दूध आपण ते बनवत असतो. आता हे दूध कधी बनवायचं? तर वेद काळाच्या आधीच, 7:45च्याच आधी तुम्ही ते दूध बनवून घ्या. त्या दुधावर तुम्हाला तुळशीपत्र टाकायचे आहे. तुम्ही 12 वाजता जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा थोडंसं 1-2 चमचे नैवेद्य तुम्ही तो देवाला ठेवायचा आहे. देव ग्रहण करत नाही, पण ही प्रथा आहे, ही पद्धत आहे. देवाला खिरेचा किंवा जे आपण जे काही दूध बनवतो त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो, म्हणून 2-4 चमचे तिथे तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता. त्याच्यावर अर्थात तुळशीपत्र ठेवायचे आहे, तो नैवेद्य दाखवायचा. आणि बाकीचं सगळ्या सेवा करता करता आपल्याला बराच वेळ होऊन जातो. बाकीचं, कारण आपण पाणी पिऊ शकतो, तर बाकीचा नैवेद्य कोणीही घेऊ नका. तुळशीपत्रामध्ये त्याच्यात म्हणजे जे काही उरलेलं दूध आहे ते तुळशीपत्रात तुम्ही त्या दुधात तुळशीपत्र टाकणार आहात आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी ते दूध घ्यायचं आहे. ते दूध चंद्राच्या सावलीत ठेवायचं नाही, कारण चंद्राला देखील ग्रहण लागलेलं आहे. देवाला नैवेद्य दाखवून द्यायचा, त्याच्यात तुळशीपत्र ठेवायचे आणि बाकीचं तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा असेल त्यांनी सगळंच पातेल्याच्या पातेला त्या तिथे देवापुढे ठेवा, त्याला तुळशीपत्र वाहा, देवाला थोडंसं काढून घ्या, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते दूध घेऊ शकता. असा नियम आहे. ज्यांना वाटतं त्यांनी पाळावं, ज्यांना नाही वाटत त्यांनी पाळू नये. पण सत्यनारायण करायचं आहे, पण केव्हा? दुपारी. ज्यांना दुपारी शक्य होत नाही त्यांनी सकाळी मांडणी करून ठेवा. सकाळी पण करा, सकाळी 7ला करा. खरं तर आपण जे दर महिन्याचं सत्यनारायण हे प्रदोष काळातच करायला पाहिजे, पण तेव्हा वेद लागणार आहे, म्हणून आपण सकाळी करू शकतो. तुम्ही सकाळी 7ला करा, 8ला करा, 9ला करा, पहाटे 6ला करा, काहीही हरकत नाही. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी सकाळी मांडणी करून ठेवा. 3 सुपाऱ्या बाळकृष्णाची तुम्ही पूजा करू शकता. उरलेलं जे आहे ते जे 5 अध्याय ते तुम्ही नंतर वाचू शकता. या संपूर्ण ग्रहण काळात तुम्ही सगळ्यांनी आपल्याला 7:45च्या आधी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत सगळ्यांना जेवण करायचं आहे. सगळे बायकांनी आवरून सावरून बसा. नंतर ज्या सेवा असतात त्या तुम्हाला सेवा करायच्या आहे. असे नियम आहे. आता ज्यांना सकाळी करणं शक्य होणार नाही मांडणी वगैरे, त्यांनी काय करावं? तर त्यांनी कोजागिरीला सत्यनारायण करूच नाही, किंवा एखाद्या कुठल्याही बुधवारी करा. आणि अर्थात कोजागिरीचं खूप जास्त महत्त्व असतं. कोजागिरती, यस, कोण जागा आहे ते भगवान विष्णू बघत असतात. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी घरात कोणाला तरी सांगा की बाबा एवढं तू करून ठेव, बाकीच्या आल्यावर मी अध्याय वाचते. काही हरकत नाही. घरात मिस्टर असतील, मुलं असतील, मुलगी असेल, तिला सांगा बाई आज तू थोडासा शिरा करून ठेव, बाकीची मांडणी कर. जे काही मंत्रस्तोत्र आरत्या जे काही मंत्रस्तोत्र आहे ते तू म्हण, मी आल्यावर अध्याय वाचते. अध्याय तुम्ही वेद काळात देखील वाचू शकता. तर एवढी माहिती होती. अजूनही नाही समजलं असेल तर डबल व्हिडिओ बघा. तरी नाही समजलं असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. मनात काहीही आणू नका. पण वेद काळात नैवेद्य दिला जात नाही, म्हणून सत्यनारायण आपल्याला लवकर करायचं असतं. शक्य असेल तर दुपारीच करा, दुपारीच्या आत. नाही शक्य होत तर करू नका, कारण याने बघा, आता तुम्ही म्हणाल देवाला नैवेद्य दाखवल्यावर काय होईल? देव कधी कुणाचं वाईट करत नाही. प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं. पण तरी पण आपल्या मनात एक शंका असतेच की बापरे, वेद काळात देव हलवायचे नसतात किंवा देवाला नैवेद्य पण देवही ग्रहण करत नसतात, तर अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस त्या गोष्टी करूच नाही. भले ही एक खगोलीय घटना आहे,
ही एक सायंटिफिक एक ती प्रोसेस आहे. तरी पण आपण ह्या गोष्टी पाळत असतो. ज्यांना पटत आहे त्यांनी पाळावं, ज्यांना नाही पटत आहे त्यांनी पाळू नये. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.